नमस्कार, अभिरस किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उरलेल्या आपल्या चपात्या असतात रात्रीच्या, त्याचा चिवडा करणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। मी 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत, 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, कढीपत्ता, 2 मोठे टोमॅटो कापून घेतलेले आहेत, 5-6 मिरच्या कापून घेतलेल्या आहेत, कोथिंबीर, हळद, चवीनुसार मीठ, शेंगदाण्याचं कूट, जिरे राई। आपण फोडणी देऊन घेऊया। या आपल्या चपाती आहे ते थोडे मी मिक्सर मध्ये वाटून घेतलेले आहेत, छोटे तुकडे करून। मी गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 2 पळी तेल टाकलेले आहे। आपण फोडणी घेऊया। थोडी राई, जिरे, कढीपत्ता, मिरची, लसूण, मिक्स करून घेऊया। मिरची आपली थोडी परतून झालेली आहे। आता आपण कांदा टाकूया। कांदा चांगला मऊ होऊ द्या, मग आपण टोमॅटो टाकूया। आपला कांदा थोडा लाल झालेला आहे, आपण आता टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटो पण आपला चांगला लाल होऊ देऊया। हळद टाकूया, चांगलं परतून घेऊया। टोमॅटो आपलं चांगलं परतून झालेलं आहे। आता आपण चपाती जे मिक्सर मध्ये वाटून घेतलेलं होतं ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। आता आपण याच्यामध्ये मीठ, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर, चांगलं मिक्स करून घेऊया। हे आपलं चांगलं परतून झालेलं आहे। आपण 2 मिनिटांसाठी याच्यावर झाकण ठेवून घेऊया। आपले 2 मिनिटं झालेले, आपण झाकण काढून बघूया। आपला चपातीचा चिवडा तयार झालेला आहे। झटपट होतो आणि छान लागतो। चपातीच्या चिवड्याचा आपण नाश्ताही करू शकतो, झटपट होतो। तुम्ही करून बघा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी अभिरस किचनला सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन क्लिक करा।